डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय। 48 तासात मोठा हल्ला करणार असा इशारा दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिलाय। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर पुढील 48 तासात इराणवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला करणार असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। इशाऱ्यामुळे संपूर्ण जगात आता खळबळ माजली। ट्रम्प यांनी 10 दिवसांची मुदतवाढ इराणला दिली होती। ही मुदतवाढ 6 एप्रिलला संपते आहे। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष हा आता निर्णायक वळणावर पोहोचलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम इराणनं अत्यंत कठोर शब्दात फेटाळून लावलेला आहे आणि यामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अधिकच स्फोटक बनलेली आहे। जनरल अली अब्दुल्लाही यांनी ट्रम्प यांच्या अल्टिमेटमवर कडक टीका केलेली आहे। अमेरिका कितीही धमक्या देत असली तरी इराण त्यांच्यासमोर झुकणार नाही असं ते म्हणाले। एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 तासाचा अल्टिमेटम दिला। 48 तासात हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा मोठे हल्ले करू असं अमेरिकेनं म्हटलं। दुसरीकडे इराणकडून मात्र प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। इराणनं अत्यंत तीव्र शब्दामध्ये आम्ही 48 तास अल्टिमेटम वगैरे याला भीक घालत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही अशी भूमिका इराणची आहे। सतीश ढगे सर फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। सतीश सर, आता हे नववक्तव्य ट्रम्प यांनी केलेलं, त्यानंतर इराणकडून आलेली प्रतिक्रिया, युद्ध आणखी लांबेल असं दिसतंय या दोन प्रतिक्रियांमुळे, या दोन वक्तव्यांमुळे? नक्कीच माझ्या मते ही वक्तव्य तर आहेत, पण ज्या प्रकारच्या कंडिशन्स निर्माण होत आहेत त्यामुळे हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही। एका बाजूला तर आपण जसं जाणतो की ऑलमोस्ट 2 आठवड्यांचा म्हणजे 5 अधिक 10 अशा 15 दिवसांचा अल्टिमेटम डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता आणि 6 एप्रिलला तो संपतोय। पण दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे IRGC, जो आज खऱ्या अर्थानं इराणमध्ये खऱ्या अर्थानं त्याचं वर्चस्व किंवा डिसिजन मेकिंग मध्ये, निर्णय क्षमतेमध्ये सर्वात महत्वाचा प्लेअर म्हणजे IRGC। मला वाटतं वरकरणी जरी नाव मुस्तफा खामेनीचं असलं तरी सुद्धा मुस्तफा खामेनी जिवंत आहे का, माझ्या मनामध्ये तर त्याविषयी साशंकता आहे आणि त्याच्या नावावर IRGC जो आहे जबरदस्त अशा प्रकारचे एक आक्रमक भूमिका म्हणा किंवा हार्डलाईन स्टँड आपण ज्याला म्हणतो, तो हार्डलाईन स्टँड त्या ठिकाणी घेतोय। म्हणून जोपर्यंत IRGCचा वरचष्मा या सगळ्या डिसिजन मेकिंग मध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये आहे, तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्पला जे एक प्रकारे त्यांच्या बाजूनं झुकलेलं अशा प्रकारचं डील हवंय ते त्या ठिकाणी येईल असं काही मला त्या ठिकाणी वाटत नाही। आणि त्याच अनुषंगाने आता डोनाल्ड ट्रम्प समोर पर्याय राहणार नाही। इमिजिएटली खरोखरच ग्राउंड इन्व्हेजन डोनाल्ड ट्रम्प करेल का याविषयी साशंकता असली तरी सुद्धा इराणमध्ये डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणजे अत्यंत महत्वाच्या अशा IRGC कमांडर्सला टिपण्याचा प्रकार असो, काही महत्वाचे पॉवर प्रोजेक्ट असो आणि त्याच्या सोबतीला जे आहे एक प्रकारे न्यूक्लिअर मटेरियल, युरॅनियम एनरिच्ड युरॅनियम ज्या ठिकाणी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यासाठी काही महत्वाच्या कारवाया या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो त्या ठिकाणी करू शकेल आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून ऑलरेडी इराण अरब राष्ट्रांमध्ये जसे हल्ले करतोय तसे सुद्धा करू शकतो। तर एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिली तर जशी अपेक्षा होती की काही अंशी डील त्या ठिकाणी होईल, ही तरी आज घडीला मला इमिजिएटली ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये। धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी। पश्चिम आशियातील युद्धाचा तणाव हा वाढलेला आहे। इराणनं अमेरिकेचं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडलेलं आहे। हेलिकॉप्टरवरील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील नैऋत्येकडील खुजेस्तान प्रांतातील पेट्रोकेमिकल प्रकल्पांवर हवाई हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये माह शहर आणि बंदर इमाम मधील प्रमुख केंद्रांचं मोठं नुकसान झालं असून किमान 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। क्षेपणास्त्र निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा रोखणं हा या हल्ल्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतं। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पांवर इराणनं ड्रोन हल्ला केलेला आहे। हल्ल्यानंतर तेल संकुलाला भीषण आग लागली। इराणनं कुवेतच्या शुएख ऑइल सेक्टर कॉम्प्लेक्स आणि विमानतळावरील इंधन टाक्यांवर ड्रोनद्वारे हल्ला केलाय आणि या हल्ल्यामुळे ऊर्जा पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय। परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोननं कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि
तेल मंत्रालयाच्या इमारतीवर यशस्वीरित्या अचूक मारा केलेला आहे. या भीषण हल्ल्यामुळे इमारतीचं प्रचंड नुकसान झालं असून प्रशासकीय कामकाज विस्कळीत झालंय. या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.